हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आज आपण बोलतोय पेट पॅरेंटिंगवर माऊविषयीची सिरीज सुरू आहे. हा सेकंड पार्ट. यामध्ये आपण बोलणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा विषय, माऊ आणायची इच्छा तर झाली आहे. सगळ्यात आधी चेक करा, फर्स्ट काळजी जी तुम्हाला घ्यायची आहे, तुमच्या घरात सगळ्यांना माऊ ओके आहे का, यावर विचार करणं खूप गरजेचं आहे. या विषयावर खरंच चर्चा करा. घरच्या प्रत्येकाशी, जेवढे मेंबर घरात असतील त्या प्रत्येकाशी विचार करा. कोणी लहान असेल त्याची काळजी तुम्ही घेऊ शकाल का, ह्याचा विचार करा. तुमच्या घरात जे पण नवरा बायको असे आहेत त्या दोघांना पण माऊ ओके आहे का, जर एल्डरली पर्सन घरात आहेत तर त्यांना माऊ ओके आहे का, यावर विचार करा आणि तरच माऊ आणण्याचा विचार करा. ही पहिली काळजी. सेकंड काळजी घ्या, तुम्ही वेळ देऊ शकताय का. वेळ देऊ शकताय म्हणजे माऊला चालतं डॉगीजसारखं फिरायला वगैरे न्यायला लागत नाही, त्यामुळे माऊंना चालतं तसं कमी वेळ दिला तरी चालतो. पण टोटली तुम्ही 10-12 तास घराच्या बाहेर आहात आणि माऊला एकटीला घरी सोडून जाणार असाल तर माऊ घेण्याच्या विचारावर परत एकदा विचार करा. कुणीतरी एखादा पर्सन जाऊन येऊन जरी असेल तरी चालेल. अगदी तुमची मेड जरी जाऊन येऊन थोडंसं हेल्प करू शकते तुम्हाला तरी पण चालेल. काहीच फरक नाही पडत त्याला. या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही पूर्ण दिवसभर बाहेर नाही आहात. या 2 गोष्टी सगळ्यात आधी गरजेच्या आहेत. तिसरी महत्त्वाची गरज म्हणजे तुमचे घरातल्या खिडक्या वगैरे ज्या आहेत त्या सगळ्यांना नेट लावलेली आहे की नाही, हे खूप कंपल्सरी आहे. अदरवाईज माऊ पळून जाऊ शकते बाहेर किंवा कुठलाही ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर हे नीट कवर आहे की नाही हे बघा. ही तिसरी गोष्ट खूप 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 महत्त्वाची आहे. आणि चौथी गोष्ट की तुमच्या घरात जनरल हायजीन मेंटेन होते का. जनरल हायजीन म्हणते मी रोजचं सिंपल झाडू पोछा, घरात वस्तू नीटनेटक्या आपापल्या जागेवर ठेवणं. आणि जसं आपण छोट्या बाळाची काळजी घेतो की तो तोंडात काही टाकून देईल, माऊंना जनरली समजतं, पण तरी त्यावर थोडासा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे या 3-4 गोष्टींवर जर तुम्ही फर्म असाल तरच माऊ आणण्याचा विचार करा. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरात सगळ्यांना आवडतोय का, माऊ आणलेलं चालतं आहे का. सेकंडली, घरात सगळ्या खिडक्यांना नेट लावलेली आहे का. नंतर तुमच्या घरात सतत थोड्या वेळानंतर कोणा ना कोणी येऊन जाऊ शकतं आहे का, की त्यांना खाऊ पिऊ घालू शकेल. आणि तुमच्याकडे जनरल हायजीन मेंटेन होते का. हे 4 विषय जरी तुम्ही कवर केले तरी तुम्ही माऊ आणण्यासाठी सर्टिफाईड आहात असं म्हणू शकते. माऊ खूप आनंद देऊ शकतात. घेऊन या घरात, सांभाळा त्यांना. तुम्ही त्यांना जेवढं प्रेम कराल त्यापेक्षा तिपटीने प्रेम तुम्हाला मिळेल, ह्याची गॅरंटी मी देते. ओके, तर पुढचा विषय पुढच्या सिरीजमध्ये आपण डिस्कस करतच राहूया. ओके, चलो, बाय बाय.